वाणी तो वश में भली, वश में भला शरीर, पर जो मन वश में करे, वही शूर वह वीर। शील समाधि ज्ञान ही मंगल का भंडार। सब सुख साधन हार है, सब दुख मिटनहार। शील धर्म पालन भला, निर्मल भरी समाधि। प्रज्ञा तो जागृत भली, दूर करे भव व्याधि। शीलवान के ध्यान से प्रज्ञा जागृत हो, अंतर की गाठें खोले, मानस निर्मल हो। शील समाधि ज्ञान की बहे त्रिवेणी धार। डुबकी मारे सो तीरे, हो भव सागर पार। गंगा जमुना सरस्वती, शील समाधि ज्ञान, तीनों का संगम होवा, प्रगटे पद निर्वाण। सुखी जीवन जगण्यासाठी अरहंत सम्यक संबुद्धांनी जो मार्ग सुव्याख्यात केला, तो सुव्याख्यात मार्ग
आपणही सुद्धा निर्वाण पद प्राप्त होईपर्यंत चाललो पाहिजे. राग, द्वेष, मोह या मानवांसाठी ब्रेकर आहे. सद्गतीला बाधक आहे. आणि ज्याला ज्याला सद्गती प्राप्त करून घ्यायची असेल तर या गोष्टीतून, या तत्वातून, या विचारातून आपल्याला दूर राहावं लागतं. जीवनात जोपर्यंत सुख प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रयत्नशील राहणं हे मनुष्याचं आद्य कर्तव्य झालं पाहिजे. आणि सुख प्राप्त करण्यासाठी प्रयत्न तेवढेच महत्वाचे आहे. पुरुषार्थ पाहिजे. अरहंत सम्यक संबुद्धाने जो काही आध्यात्मिक दृष्टिकोन लोकांच्या समोर ठेवला तो उच्च कोटीचा आध्यात्मिक दृष्टिकोन आपणही सुद्धा प्रॅक्टिकल अनुभव घेतला पाहिजे, तरच आपल्याला खऱ्या अर्थाने सुखी जीवन जगता येईल. काल पाहिलं आपण की हे सगळं करत असताना भगवान अनंत सम्यक संबुद्धाने स्त्री आणि पुरुषांमध्ये जराही भेदभाव केलेला नाही. जसा भिक्षूंसाठी तो निर्वाण मार्गाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे, तसाच प्रापंचिक जीवन जगणाऱ्या लोकांसाठी सुद्धा निर्वाणाला घेऊन जाणारा मार्ग आहे. जिम्मेदारी, कौटुंबिक जिम्मेदारी खूप मोठी आहे. ज्यांना ज्यांना कौटुंबिक जीवनातून जिम्मेदारीतून मुक्त व्हायचं आणि जन्म मरणाच्या चक्रातून भवसागरातून पार व्हायचं आहे त्यांनी भिक्षू होणं अनिवार्य नाही. पण ज्याला कौटुंबिक जीवनामध्ये स्थित राहून कौटुंबिक धर्मातला मार्ग तंतोतंत आचरण करून निर्वाण मार्गाचाही सुद्धा अभ्यास करता येते आणि निर्वाण मार्गी सुद्धा होऊ शकतात, त्याच्यात अजिबात कुठल्याही प्रकारची शंका नाही. संन्यासित झाला पाहिजे किंवा गृहत्यागच केला पाहिजे असा उद्देश नाही. हा वारंवार भगवान अनंत सम्यक संबुद्धाला प्रश्न केला गेला होता. राजा परसेंजिताने भगवंताला या प्रश्नाची उकल व्हावी यासाठी विचारलेला आहे की भगवान, हा जो तुमचा श्रेष्ठ उच्चतम कोटीचा मार्ग जो आहे आणि हा मार्ग अनुसरण्यासाठी भिक्षूच बनावं लागेल का? भगवंत म्हणतात नाही. भिक्षू बनण्यासाठी त्याची पुण्य पारमिता, पूर्व पारमिता, पुण्य पारमिता तेवढी महत्वाची आहे.
तो आसक्तीतून मुक्त होत जाईल. तो त्याच्यासाठी खूप महत्वाचा भाग आहे. पण कौटुंबिक जिम्मेदारी पूर्ण करता 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 तुम्ही अंतिम टोकापर्यंत जो बुद्धांचा मार्ग आहे, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात होईल. वर्तमान काळामध्ये म्हणजे पचुपन्नामध्ये जे जे लोक, मनुष्य लोक या गोष्टीचा अभ्यास करतील आणि अभ्यास करता करता जर मृत्यू आला तर नक्कीच अधोगतीच्या मार्गातून मुक्त होतील आणि सद्गतीच्या मार्गामध्ये पदार्पण करतील. वर्तमान काळामध्ये या सद्गतीचा अभ्यास करण्यासाठी प्रत्येक माणसाला शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करणं अनिवार्य आहे. शील खूप महत्वाचा आहे. आपणही श्रावणी लोक येतं 10 दिवसांसाठी झाला. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार लोकांचा वेगळा झालेला. तुम्हाला माहित आहे, सगळ्यांनाच माहित आहे की तुम्ही काल कसे होता, तरीही सुद्धा लोक तुमच्यावर जो विश्वास ठेवतात तो अत्यंत महत्वाचा आहे. त्या विश्वासाला तडा न बसू देता आपण जर तसे श्राम्य अवस्थेमध्ये परिपूर्णता साधण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमचंही जीवनही सुद्धा सफल होईल. प्रयत्न करावा लागतील. नाही तर मग तीच अवस्था आहे, मैं भी दुखिया हो उठू दुखी करू संसार. मी जर दुखी असो तर माझ्या या व्हायब्रेशन मुळे अनेक लोक दुखी बनणार आहेत. तुम्ही ज्या आशेने इथे आलात आणि विशेषतः तुमच्या परिवारातल्या लोकांनी तुम्हाला ज्या आशेने इथं पाठवलं त्याचा विचार करणं गरजेचं आहे ना. खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. मौज आपल्याला इथं जमत नाही. मौज मजा इथं करता येत नाही. या श्रामीण अवस्थामध्ये आपल्याला 3-4 दिवस झाले. आता कुठंतरी तुम्ही 3-4 दिवसांमध्ये चिवर सावरायला लागलेलं आणि पुन्हा त्या वर्तमान काळामध्ये पूर्व जीवनातल्या कर्माच्या बाबी जर उफाळून येत असेल, त्याला जर तटस्थ स्वभावाने तुम्ही बघत नसाल तर गाडगे महाराज म्हणतात, गेला गेला जन्म वाया. गेला जन्म. मी कालच सांगितलं, कबीरदास म्हणतात, आया था किस काम सोया चादर दाना. तुम्ही कशासाठी आला पहिल्यांदा हा विचार केला पाहिजे आणि मनोमन विचार झाला पाहिजे. तो अंतर मनाला विचारलं पाहिजे आपल्याला, तुमच्या घरच्या लोकांची काय अपेक्षा आहे माहित आहे तुमच्याकडून. कधी कधी तुम्हाला जबरदस्तीने ढकलून दिलं याच्यात आणि हा विचार सोडून द्या सगळ्यांनी. शिबिरात आल्यानंतर कोणाची दारू सुटेल म्हणून बिलकुल नाही. मी इथल्या आयोजकांना जाणीवपूर्वक सांगेन की जरा पाठीमागून एकदा चक्कर मारा. दुसरी गोष्ट एक महत्वाची आहे की आजूबाजूला या पेंडाच्या आजूबाजूला आपण जर फेरफटका मारला ना, फार वाईट परिस्थिती आहे. याच्यावर बोलण्याची गरज नाही. म्हणजे जे लोक बाहेरचे लोक येतात आणि बाहेरच्या लोकांनी काही केलं तरी असा प्रकार नाही आहे. शिबिर आहे, शिबिराचा गाभा आपण समजला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून स्वतःच्या मनाला आपण स्थिर ठेवलं पाहिजे.
वाणी तो वश में भली, वश में भला शरीर, पर जो मन वश में करे वही शूर वह वीर. कोणालाही शूर आणि वीर म्हणत नाही. त्यासाठी काय करावं लागते, तुम्हाला इथं फक्त कायला तुम्ही सुरक्षता दिली म्हणजे तुम्ही लोक असं समजत असाल की बंधनात आहोत आपण, म्हणजे कायला आवर घालला असं होत नाही आहे. कधी कधी वारंवार सांगितलं जाते की बोलू नका बोलू नका बोलू नका, हे बंधन लागल्या जाते. याला किंमत नाही आहे. अंतर्मनातल्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं, आणि अंतर्मनातून जो शुद्ध होतो तोच बुद्धाच्याकडे ओढतो. फार कठीण परिस्थिती आहे. आणि बुद्धाने ते याच्यात कुठल्याच प्रकारचा भेदभाव केलेला नाही. स्त्री असो की पुरुष असो, आपल्याला अनेक उदाहरण माहित आहे. स्त्रियांच्या संदर्भात सुद्धा पहिल्यांदाच हा मोठा विचार अनंत सम्यक संबोधाने या जगाच्या पाठीवर प्रस्थापित केला. स्त्री हे अत्यंत महत्वाची आहे. ती सुद्धा अनंत बनू शकते. ती सुद्धा अनंत बनू शकते. तिनं जर मनावर घेतलं तर ह्या गोष्टी साध्य करू शकते. पण जाणीवपूर्वक काही शास्त्रांमध्ये, जाणीवपूर्वक काही विचारधारेमध्ये, काही संप्रदायामध्ये जाणीवपूर्वक स्त्रीला दुय्यम स्थान देण्याचं काम केलं. स्त्रीनं दोनच काम करायचे, चूल आणि मूल, बाकी काय करायची गरज नाही. आणि हजारो वर्षापासून हा विचार तुमच्या मावल्यांनी डोक्यात विचार ठेवल्यामुळे तुमची मानसिकता झाली चूल आणि मूल, याच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकत नाही. स्त्रीला स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची जी विचारशक्ती प्रदान करणारे जे आहे ते पहिल्यांदा आहे, आणि ते स्वतःहून म्हणतात. मी स्वतः एका स्त्रीच्या पोटी जन्म घेतला. इथं तर डायरेक्ट ढगातूनच जन्मतात. ना आईचा पत्ता, ना बापाचा पत्ता, कोणी नाही, आणि लगेच पाया पडायला कुठे. ज्याला इतिहासच नाही, ज्याला चारित्रच नाही, अशा लोकांच्या पाया पडायला तुम्ही लोकांनी सुरुवात केलं. आणि ज्याला चारित्र नसे त्या माणसाचं जीवन अधांतरी आहे. आणि भगवान अनंत सम्यक संबोधाने जो विचार पहिल्यांदा मांडला, त्या अगोदर पहिला विचार तो आत्मसात केलेला आहे. हे भगवंताच्या जीवनातलं एक उदाहरण आहे. तुकोबा राय जाणीवपूर्वक याला मराठी भाषेमध्ये मांडतात. पाली भाषेचा अभ्यास करत असताना मराठी भाषेमध्ये बोलतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. जो तथ्य के सहारे चलता है वही तथागत. तथागत कोणालाही म्हणत नाही. भगवान कोणालाही म्हणत नाही. भक्त रागो भक्त दोषो भक्त मोहती भगवंत. भग भग भग्न, जो रागाला जाणतो, जो मोहाला जाणतो, जो द्वेषाला जाणतो, ज्याने राग द्वेष मोह हे सगळे जाणलेला आहे तो भगवान. अर्थात त्याने तृष्णेलाच पूर्ण नष्ट करून टाकलेला आहे तो भगवान. आता तर नाव पण ठेवलेलं भगवान. नाव भगवान, संध्याकाळी कटारी. काय भगवानचा अर्थ आहे? भगवान काय आहे? जराही कृष्णाजवळ येत नाही त्यांच्या. आता तर भगवंताचा बाजार झाला जिकडे तिकडे, कोणाला भगवान म्हणतात. शाब्दिक घोळ करून टाकला. आणि जे सत्यापासून विचलित होतात,
त्या मानवाची अधांतरी वृत्ती होते आणि ती अधोगतीच्या मार्गामध्ये जातात. आपल्याला अधोगतीतून वाचायचं आहे, त्यासाठी आपल्याला सत्याचा सहारा घेऊन पुढे जायचं आहे. सम्यक संबुद्धांनी हे जाणीवपूर्वक सांगितलं आहे, जो तथ्य के सहारे चलता है वही तथागत कहलाते. श्रावस्तीमध्ये जेठवनाथ भगवंताचा जिकडे तिकडे प्रचार आणि प्रसार झाला आणि बुद्धाला औषध म्हटलं. औषध म्हटलं. सक्कत्वा बुद्ध रतनं औषधं उत्तमं वरं. औषध आहे बुद्ध, औषध आहे औषध. आता जे जे आजारी असतील त्यांना बुद्ध औषध लागणार. धम्म औषध आहे, संघ औषध आहे. कोणी आता ढोसच घेत नाही. कोणी याचा जे तुम्हाला सांगितलेलं आहे ढोस घेण्यासाठी तो ढोसच नाही आहे. बुद्धाचा ढोस नाही घे, धम्माचा ढोस नाही घे, संघाचा ढोस नाही घे. कधी समजणार तुम्हाला? ज्या ज्या माणसाला वर्तमान काळातले मनातले दुःख दूर करायचे असतील त्यांना बुद्धाचा ढोस घेतला पाहिजे. बुद्ध काय सांगतात? इतिपिसो भगवान सम्मा संबुद्धो. भगवान क्या? इतिपिसो भगवान. इतिपिसो असा तो भगवान. कोण भगवान? मी भगवा झेंड्याची गोष्ट नाही करत. भगवा, भगवा म्हणजे भगवान. असा तो भगवान, असा तो भगवान. भगवान कोण? इतिपिसो भगवान. अरहं. अरहं काय? सम्मा संबुद्धो. सम्यक संबुद्ध आहे. त्याला दुसऱ्या भाषेत स्वयंबुद्ध आहे. त्याला अधिक खोलवरच्या भाषेत गेला आहे तर त्याला म्हणतात स्वयंभू आहे. स्वयंभू याचा काय अर्थ चुकीचा घेतला लोकांनी. स्वयंभू ज्याला ज्ञान प्राप्ती करायची आहे आणि तो ज्ञान प्राप्ती करणारा महापुरुष की ज्याला जन्माला येत असताना मनुष्याच्या लोकांमध्ये पुण्य पारमिता त्याला संचित करावं लागतात. आणि अनंत सम्यक संबुद्धाला 10 पारमिता नाही 30 पारमिता पूर्ण करावं लागतात. पारमिता, उपपारमिता आणि परमथ्य पारमिता. सम्यक संबुद्धाला किती पारमिता करावं लागतात पूर्ण? बोधिसत्वाला केवळ फक्त 10 पारमिता पूर्ण करावं लागतात. आणि सम्यक संबुद्धाला 30 पारमिता पूर्ण करावं लागतात. पारमिता, उपपारमिता आणि परमात्म पारमिता. उपपारमिता काय? एवढं दान करा, एवढं दान करा, एवढं दान करा की भगवंत अनंत सम्यक संबुद्ध जाणीवपूर्वक भिक्षूंना उद्देशून म्हणतात, अरे मी माझ्या जीवनात एवढं दान केलं, एवढं रक्ताचं दान केलं मी की समुद्राचे समुद्र कमी पडतील. एवढं दान केलं. रक्तदान करणे उपपारमिता आहे. रक्तदान करता का तुम्ही? भीती वाटते आम्हाला. एका रक्तामुळे तुम्ही कोणाचा तरी जीव वाचवता म्हणून रक्तदान केलं पाहिजे. मी बरेच वेळा रक्तदान केलेलं. आजही कोणाला पाहिजे असेल तरी मी देऊ शकतो, असं काही नाही. रक्तदान करणे हे उपपारमिता आहे. आपल्या जीवनामध्ये काय करू शकतो आपण? दान कर्म करू शकतो. ज्याच्याकडे जे असेल ते दान केलं पाहिजे. तुमच्याकडे काहीच नाही, कोणी मागणार का? कोणी भिकाऱ्याला कोणी काय मागेल का? नाही मागणार.
म्हणजे पहिल्यांदा भगवंताने ते आचरणात आणलं आणि नंतर लोकांना सांगितलं. तथागत श्रावस्तीमध्ये भगवंत विराजमान आहे. दुपारची वेळ झाली, शांत बसलेले आहे. सगळ्या भिक्षूंचं परीक्षण करणं सुरू आहे. आपापल्या भिक्षू कामात आहेत. तुम्ही खूप भाग्यवान लोक आहात की तुमची सेवा करतात. तुम्हाला तर तुमच्या प्लेटी उचलू देत नाही. किती भाग्यवान लोक आहात. तुम्ही विचार करता या गोष्टीचा. पाय धुतात तुमचे पाय. कधीतरी एखाद्या म्हाताऱ्या माईने पायावर पाणी टाकत असताना विचार येते का कधी की आपण आहेत का खरं ते लेवल आहोत का त्याच्या? कधीतरी मनाला असे विचार करता की खरंच मी लायकीचा आहो का त्या? एखादी आजी एखादा आजोबा आमचा पाय धुतो, ज्याच्या चित्तात ही भावना तयार होते त्याच्यात बदल होतो. तुम्हाला काही जबरदस्ती कोणी केलीच नाही. श्रावस्तीमध्ये भिक्षू होते ना, तर भगवंताच्या हयातीमध्ये सगळे भिक्षू आपापल्या कामात गुंग होते. काही भिक्षू साफसफाई करत होते, काही भिक्षूंनी कचरा गोळा केला ते बाहेर टाकत होते, काही भिक्षू पाणी भरत होते, काही भिक्षू झाडांना पाणी देत होते. सगळीकडे व्यस्त आहेत. काही भिक्षू त्याने जमत नाही, काही भिक्षू संक्रमण करत होते, चालत होते, पण बिलकुल कोणाला डिस्टर्ब नाही. संक्रमण करणे म्हणजे काय करणे? चालत आहे पण चालता चालता श्वासावर लक्ष केंद्रित आहे. सांस देखते देखते सत्य प्रकटता जाय, सत्य देखते देखते परम सत्य दिख जाय. संक्रमण सुरू आहे आणि श्वासाकडे बघणं सुरू आहे. श्वासाकडे बघतात, काय सत्य बघतात. परमार्थ जीवन जगायचं आहे. आणि मग हे संक्रमण करताना काही भिक्षू ध्यान धारणेला बसलेले आहेत. पालथी मारली, कमळ, पाठ, मान सरळ ठेवली, डोळे बंद केले आणि सगळ्या संवेदना बघणं सुरू आहे. अशा वेळेस दुपारच्या वेळेस एक म्हातारी आई बगडा सगळ्या त्याला कधी कधी साधू म्हणतात. बोले तैसा चाले त्याची बंदावी पाहू. साधू म्हणतात त्याला. शुभ्र आहे ना म्हणून त्याला म्हातारी आली तर म्हाताऱ्याला कळलं की भगवान अनंत सम्यक संबोधन इथं विराजमान आहेत ना, आणि भगवान हे औषध आहे, वैद्यक कुठे. तिनं तो ग्रह धरला, तिनं ते मनात विचार केला की भगवान बुद्ध औषधी दान करतात, मग औषधी दान करतायत तर चला आपणही सुद्धा जाऊ. नाथाला घेऊन आले. म्हातारी अभिवादन केलं आणि सांगितलं की भगवान 3-4 दिवस झाले भगवान नाथाचा आजारच बसत नाही. हो का? काय झालं नाथाला? याला जंत झाले, जंत. अच्छा. भगवंत म्हणतात हा असं कर, आता उद्या ये, उद्या उद्या मी. खूप झाले. अरे भगवंत आता औषधी तयार करतील, आता बस औषधी देते. सांगितलं ना आजार, भगवंत बोले. दुसऱ्या दिवशी आले आणि दुसऱ्या दिवशी आल्यानंतरही सुद्धा तोच
मोठ्या आरतीजाने आली, नातवाला घेऊन आली, अभिवादन केलं आणि सांगितलं, भगवान मी आले, मला नातवाला औषध. अरे हा माई, नातवाला तुला औषध आहे? अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे, बरं असं कर, आता उद्या ये नक्की. तिनं विचार केला की भगवंताच्या पाठीमागं खूप व्यस्त कार्यक्रम आहे भगवंताचे. अनेक भिक्षू लोक येतात, उपासक येतात, उपासिका येतात, राजे महाराजे येतात, आणि होऊ शकते की भगवंत औषधी बनवण्याच्या वेळेस कोणीतरी आलं असेल तर ते राहिलं असेल, नाराज वगैरे काय झाले नाही. ठीक आहे म्हणजे भगवान येईल. पुन्हा तिसऱ्या दिवशी आले, आणि तिसऱ्या दिवशी आल्यानंतर भगवान मी आले, नातवाला काही औषधी. अरे माई तू आली का, बरं बरं ठीक, असं कर, आता बस उद्या ये. तिला असं वाटलं की उद्या बोलावलं म्हणजे आज काही औषधी गोळा केली असेल, ते काही कुटण्या पाटण्याचं काम राहिलं असेल शिल्लक, बस आता उद्या औषधी घेऊन टाक. चौथ्या दिवशी आले आणि चौथ्या दिवशी अभिवादन केलं आणि सांगितलं की भगवान मी आले, नातवाला काही औषध. भगवंत म्हणतात नाही, काहीच करू नको, त्याला गोड खायला देऊ नको, बस झाली औषध. डोक्याला हात लावलं ते ना, भगवान मी पहिल्या दिवशी सांगायचं होतं ना असं. भगवंत म्हणतात नाही, पहिल्या दिवशी मी गोड खाल्लेलो होतं. संयोग कसा झाला की दुसऱ्या दिवशी गोड केलं, तिसऱ्या दिवशी पण गोड केलं, पण आजच्या दिवशी माझ्या जेवणात कोणीच गोड वाटलं नाही, कोणीच वाढलं नाही, त्यामुळे मी काय गोड खाल्लं नाही. म्हणूनच तुला सल्ला देतो की गोड खायला देऊ नको, बोले कैसा चाले त्याची अंदाज. बुद्ध जे बोलतात तेच करतात, जे करतात तेच सांगतात, जे सांगतात तेच वागतात. म्हणूनच तथा. आणि केवळ लोकांसाठी आहे, ही तर साधी भाव आहे ना. तरी पण या सगळ्या गोष्टीचं नियोजन करत असताना किती दक्ष राहिले की पहिल्यांदा स्वतःला बघितलं, आणि बघितल्यानंतर मी त्याच्यात नाही आहे, जर मी त्याच्यात नाही तर मी लोकांना सांगू शकतो की काय. आणि तुम्ही तो प्रयोग करता तुमच्या लोक भाषेमध्ये, तुमच्या व्यवहारिक भाषेमध्ये, म्हणीमध्ये त्या प्रयोग करत असतात. काय काय लोक काय करतात, सांगतात काही उपदेश करत राहतात आणि लोक ऐकतात, आणि लोकांनी ऐकले तर काही लोक म्हणतात नाही नाही, अरे नको सांगू रे, आम्हाला सांगतो वांगे भाऊ नको, तू देरा सगळं हाणतो, असं पण म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय, सत्यता नाही आहे, लोकांना सांगणं सहज वाटते, पण कर्तृत्व अगोदर आहे, आणि त्या ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. म्हणजे याचा अर्थ सगळं खोटं तू पचवतो, तुला सगळ्या खोटे त्या सगळ्या आहे, आणि पथ्य मला सांगतो ते हे पचनी काही औषध पडत नाहीये. त्यासाठी जसं आहे तसं येताभूत ज्ञान दर्शन, जैसा है वैसा है, बस इतना ही काम करना है. जो असं वागतो त्यालाच तथागत म्हणतात. आपल्यात सुद्धा हा बदल होणं अत्यंत गरजेचं आहे. हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी होतील, नाही असं नाही, शिकण्याच्या गोष्टी आहेत. जे जे तुम्हाला करायचं आहे, जे जे साध्य करायचं आहे, ते ते साध्य करावं लागेल तुम्हाला. कारण साध्य यासाठी करायचं आहे की तुम्हाला परिवर्तन करायचं आहे, आणि परिवर्तन हे नाही, तुमच्या सुखात परिवर्तन, दुःखाचं परिवर्तित सुखात झालं पाहिजे, यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि सुख कोणाला करून मिळत नाही. भीक मागे धंदा बंद केला पाहिजे आपण. आपण जे समोर कोणाच्या तरी समोर हात पसरतो की देवा मला भीक दे, अरे देवा मला सुख दे, भीक मागणे धंदा बंद करा. बिलकुल भीक नका मागू. सुख निर्माण करण्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारची मेहनत करा. भीक मागे धंदा तर हा भारतातला होऊन बसला आता. बरं, एक दुसरी गोष्ट अशी आहे, देणारा किती देईल. समजा जर रस्ता असेल कदाचित कुठे असो, आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही, बरं देणारा किती देईल. रोज उठलं की देवा मला सुखाने ठेव, देवा मला सुख दे, देवा मला सुखाने ठेव. एवढा सुखाने भरलेला आहे तो. बरं, संयोग असा आहे की कधी उठता आणि कधी बोलता तुम्ही, त्याला काय आराम करावा लागते ना. त्याच्या काही 3 शिफ्ट ठरवलेले आहेत त्यांनी.
अमुक वाजल्यापासून अमुक वाजेपर्यंत तो ड्युटी करेल, त्याच्यानंतर तो ड्युटी करेल, त्याच्यानंतर तो ड्युटी करेल, जनरल शिफ्ट जे आहे तो दुसरा करेल. त्याच्या शिफ्ट लागल्यात ना. बरं कधी मागता काय आहे, मागण्याचं काय कुठपर्यंत. आणि बरं ज्याने मागितलं ते खरंच सुखाने नांदत आहेत का. नाही. जर मागूनच सुखी बनत नाही तर त्यासाठी प्रयत्न करा ना. सुख हे आहे. आणि हे सगळ्या म्हणी तुम्ही ऐकत आहे. प्रयत्न अंती फळ. काही लोकांनी त्याला परमेश्वर म्हटलं. प्रयत्न अंती परमेश्वर. परमेश्वर म्हणजे सत्य. सत्य म्हणजे सुख. भाषा आहे लोकांची. म्हणून मागणं पण जो कोणी आमचा असेल हरकत नाही. जो कोणी आहे त्याचं काय आम्हाला घेणं नाही आहे. काय नाही आहे ना. देव आमचं दैवत आहे. अमुक आहे तमुक आहे सगळ्या गोष्टी. आणि आमचं दैवत जरी असलं तरी त्या दैवतावर जरा तरी विश्वास पाहिजे ना आमचा. त्या दैवतावर जरा विश्वास आहे का आमचा. अजिबात नाही आहे. रात्री जर एखादा लेकरू किंवा एखादा कोणी आजारी घरात पडला आमच्या, डॉक्टर इथं नाही आता. रात्री काय करा. तुमच्या देवावर, तुमच्या दैवतावर, तुमच्या कुलदैवतावर तुमची खूप अतूट श्रद्धा आहे. रात्रीच उठता 12-1 वाजता मग सुरू करता. नवरा आजारी पडला किंवा कोणी घरातलं लेकरू आजारी पडलं किंवा काय पडलं तर काय करता तुम्ही. अगरबत्ती लावता कोणाच्या जवळ. देवाच्या जवळ. बघा तुमची भक्ती कशी आहे. देवाजवळ अगरबत्ती लावला आणि बर अगरबत्ती लावल्यानंतर काय बोलता. काय बोलता. आजारी पडलेला लेकरू तुम्ही काय म्हणता. देवा माझ्या लेकराला दुरुस्त कर. याची तब्येत ठीक होईल. एवढ्याने बोलून चालते का तुमचं. दुसरं काय बोलता त्यांना बरोबर त्याला जोडून काय बोलता. माझ्या लेकराची तब्येत जर बरी झाली तर उद्या सकाळी 5 रुपयाचे पेढे त्या देवाची, त्या कुलदैवताची अवकात 5 रुपयाची आहे का. 5 रुपयाची अवकात आहे का त्याची. काय करता काय तुम्ही लोक. त्याला अवकातीवर उतरवलं तुम्ही. 5 रुपयाचे बरोबर ठीक आहे. 5 रुपयाचे पेढे. संयोग असा झाला काहीतरी तुम्ही त्याला पट्ट्या लावल्या, ताप उतरवला, सगळ्या गोष्टी केल्या, घरात काय औषध असेल ते केलं, सगळ्या गोष्टी. संयोग असा झाला की त्याचा ताप बरा झाला आणि तुम्हाला चेतना आणि जाणीव झाली अरे नाही देवाच्यामुळे कुलदैवात प्रसन्न झालं. ठीक आहे झालं झालं. उद्या सकाळी लगेच किराण्यामध्ये कुठे मिठाईच्या दुकानामध्ये जाल. मिठाईच्या दुकानात गेलाय 5 रुपयाचे पेढे आणणार. इमानदारीनं खरंच सांगा तुम्ही 5 रुपयाचे पेढे त्याच्या समोर ठेवले का. जर 5 रुपयाचे 4 पेढे आले किंवा 5 पेढे आले तर त्याच्या पुढे किती ठेवता तुम्ही. किती ठेवता. एकही ठेवत नाही. त्या एकातला एक पाव हिस्सा. हे अवकात तुझी तेवढीच आहे. कुठे चालले कुठे तुम्ही लोक. काय करता. विडंबन आहे ना. हे विडंबन नाही का. अरे तुम्ही त्याच्या पलीकडे गेलेला आहे. तुम्हाला हे माहित आहे की तो अस्तित्वात नाही. म्हणूनच तर या सगळ्या गोष्टी करून बसताय तुम्ही. माहित नाही तुम्हाला. हे सगळंच माहित आहे. डायरेक्टली तुम्ही त्याची अवकात दाखवून दिली. बस इतकं काम. बरं बाकीचे कोण हानते पेढे सगळे. सगळं तुम्ही हजर झाला. दिग्रजची जत्रा झाली ना. त्या जत्रेमध्ये सगळेच लोक. बरं संयोग असा आहे की बुद्ध म्हणणारे म्हणत लोक त्याच्यात घुसतात. मला याच्याशी काय मतलब नाही. कोणी असो मला त्याच्याशी काय करायचं. मला त्याच्याशी करायचं नाही. पण एक जाणीवपूर्वक सांगतो. बरं त्या यात्रेत गेल्यानंतर त्या महाराजा बरं कोण आहे तो. त्याचं नाव काय. सुपाजी महाराज. सुपाजी महाराज सगळ्यांना माहित आहे. सुपाजी महाराज म्हणजे कोण. बरोबर आहे का नाही. समजा तुम्ही तिथं नैवेद्य द्यायला गेलात किंवा नवस बोलला तिथं आणि तो फेडायला तिथं साक्षात त्यांनी दर्शन गेलं तर जे काही थांबत नाही तिथं. थांबेल का. लय जीबीचे चोचले पोहोचतात तुम्ही लोक. बरं नैवेद्य फेडायला तिथे गेला काय केलं तुम्ही तिथे.
त्याच्या नावाने केलं ना, मोठे मोठे पिठाचे गोळे तयार केले, ते भाजले, जंगली लोकांचं खाणं सुरू केलं, सगळं केलं. त्याला काय केलं तुम्ही? वरचे टकर घ्यायला का तू येऊ का? बरं तो साप आहे, तुम्ही टकर खाईल का? काय चाललंय काय तुमचं? हे तुम्हाला पटते. हे जे मी सांगतोय तुम्हाला, तुम्ही जे थोडं माझे हसताय, हा हसण्याचा विषय नाही, हा गंभीरतेने घेण्याचा विषय आहे. तुम्हाला सगळं माहित आहे की हे सगळं आहे, मला माझे ते पट्टे म्हणून हसताय ना तुम्ही, पण हसणारे लोकही त्याच्या सहभागी आहेत ना. याचा अर्थ तुमच्या सतत विवेक बुद्धीवर विश्वास नाही, आणि ज्याचा सतत विवेक बुद्धीवर विश्वास नाही तो आपल्या कर्तृत्वात पूर्ण होत नाही, आणि जो कर्तृत्व पूर्ण करत नाही त्याच्या अधोगतीचा मार्ग सुरू झालेला आहे. सतत विवेक पाहिजे त्याच्याशी. आणि ज्वार म्हणजे जे काय गव्हाचं अन्न त्याला देत आहे, बिलकुल साफ गव्हाचं अन्न खात नाहीये. त्याचं अन्न काय सगळ्यांनाच माहिती आहे. एखाद्या लहान मुलीला जर दुसरी तिसरी पाचवी शिकणारी मुलगी किंवा मुलगा असेल ना, त्याला विचारा बाबा सापाचं अन्न काय रे, डायरेक्ट सांगेल ना उंदीर आहे, मेंढका आहे, ऐक नाही, हे त्याचं अन्न आहे. मग तुम्हाला नैवेद्यच करायचं असेल तर चांगले उंदीर पकडून त्याच्या समोर टाका, काही त्याचं चांगलं होईल. त्याने नाही भागत तर तुम्ही खा. कुठे चाललेत कुठे? हा विचार दूर करण्यासाठी पहिल्यांदा अनंत सम्यक संबुद्धाने मानव जातीला सचेत केलं, जागृत केलं की याने कोणाचं भलं होत नाही. भलं ज्याला करायचं असेल त्याने आपल्या या विचाराने केलं पाहिजे. म्हणजे कायेची शुद्धता, वाचेची शुद्धता आणि मनाची शुद्धता हे करणं त्याचं कर्तव्य असेल. जो काय वाचा मनाने शुद्ध आहे तोच तिथपर्यंत पोहोचू शकते. ज्या ज्या माणसाला वर्तमान काळातले दुःख दूर करायचे असतील त्याने कायेचा, वाणीचा आणि मनाचा अभ्यास करायला शिकलं पाहिजे. एक महत्व, गंगा जमुना सरस्वती शील समाधि ज्ञान तीनों का संगम हुआ प्रगटे पद निर्वाण. शील समाधी प्रज्ञा करायला. शील कशासाठी? शील प्रज्ञे, शील समाधीसाठी आहे. शील हे समाधीसाठी आहे. समाधी कशासाठी? प्रज्ञेसाठी आहे. आणि प्रज्ञा कशासाठी? विमुक्तीसाठी, म्हणजे निर्वाणासाठी, मोक्षासाठी, मुक्तीसाठी. मुक्ती ज्याला पाहिजे असेल, मोक्ष ज्याला पाहिजे असेल, निर्वाण ज्याला पाहिजे असेल त्याने शीलाचा, प्रज्ञेचा अभ्यास करून घेणं गरजेचं आहे. आणि अभ्यास प्रज्ञेचा ज्याला करायचा असेल त्याला शील समाधीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. समाधीचा अभ्यास ज्याला करायचा असेल त्याने पहिल्यांदा शील पारमिता पूर्ण केली पाहिजे. शील म्हणजे काय? सदाचार. सदाचार तुम्ही जे सत्कर्म करत राहाल ते तुमच्या शरीराला शांत करण्याचं काम करते. त्याला समाधी म्हणतात. आणि समाधी काय? तर चित्ताला विचलित करू देत नाही. चित्ताची एकाग्रता करणे म्हणजे समाधी आहे. समाधी दोन प्रकारची आहे, मिथ्या समाधी आणि सम्यक समाधी. मिथ्या समाधी कुठली आहे? मिथ्या समाधी आहे की जो शरीराने सरळ राहतो पण मनात भाव वेगळे. आपण गावचे लोक आहात. मांजर हा सगळ्यांचा पाळीव प्राणी आहे. आपल्या घरात मांजर असेल आहे का नाही? बरं, मांजर विनाकारण कोणी पाळते का? नाही पाळत. काय कारण असते मांजर पाळायला? घरात उंदीर झालेला असतात म्हणूनच ना, बरोबर आहे का नाही? ज्याच्या घरात उंदीर आहे त्याच्या घरात मांजर तो आवश्यकता ठेवते, त्याला माहित आहे. पण मांजर सुद्धा समाधिष्ट होते. बघितलं का मांजरच्याकडे? समजा मांजरीच्या समोर
उंदीर बिडा केला तर त्याच्या पाठीमागं मांजर धावत गेल्यानंतर त्या बिडाच्या जवळ, त्या छिद्राच्या जवळ ती तासनतास बसते. अगदी पाय शांत, पाय पोटात घेतले, डोळे बंद केलेले आहेत, फक्त कानाचे सुरू आहे. आणि विशेष म्हणजे सेन्सेशन सुरू असते. कुत्र्यापेक्षा कितीतरी पटीनं मांजरीचं सेन्सेशन स्ट्रॉंग आहे. भारतामध्ये चोर पकडण्यासाठी श्वान वापरतात, म्हणजे कुत्रा वापरतात. स्पेन मध्ये मांजरीला पाळल्या जाते. एवढं स्ट्रॉंग आहे. आणि मग हे आपण केलं तर ती तासनतास राहते तिथे एकदम शांत. तुम्ही तिच्या समोर किती भांड्या का काही करा तरी ती उठून जाते का? ती म्हणजे काय की माझी समाधी भंग होते म्हणून नाही. समाधी ती पण आहे, पण ती समाधी कशी आहे? मिथ्या समाधी आहे. ती जाणते बिळाचा उंदीर जो आहे तो किती लांब येतो हे ते श्वासाच्या प्रक्रियेतून जाणते. अरे एवढा श्वास लागाय बस. आणि जसा उंदीर जवळ यायला लागला किती अलर्ट होते. आणि जर कदाचित उंदराने धाव आणि जशी धावाचे डोळे उघडले, बाहेर निघाला बरोबर झडप मारली. याला म्हणतात समाधी आहे, पण मिथ्या समाधी. काही काही लोक समाधी करतात का नाही, तर बडे शरीराने शांत असतात, डोळे बंद, तासन तास मान हलवत नाहीत, पाठ हलवत नाहीत, कंबर हलवत नाही, शरीराची हालचाल नसते, शांत असते. आणि विचरण मात्र दुसरं असते. तुकोबाराय म्हणतात, याच देही याच गोडा, पहा आपल्या मुठीचा सोडा. या देहात 3.5 हाताच्या अभंगामध्ये सुद्धा एक म्हटलं नाही, एक क्षण समाधीचा, आणि तो सम्यक समाधीचा एक क्षण महत्वाचा आहे. देहाच्या या दारी उभा क्षणभरी. किती महत्वाच्या गोष्टी. तुकोबाराने म्हटलेलं आहे, समाधीच्या मार्गातला अभ्यास सांगितलाय त्यांनी. देहाच्या या दारी उभा क्षणभरी. एक क्षणभर आणि सम्यक समाधीच्या मार्गातून एक क्षणभर जर शरीराला बघितलं तर तुम्हाला सगळ्या संविज्ञाची उकल होईल आणि सांगाल. नंतर अधिक असा अभ्यास होईल, अरे हा विकार कशामुळे झाला आणि हे कशामुळे होते, इथपर्यंत ज्ञान होईल तुम्हाला. जाणावं लागेल ना तुम्हाला. शांत ठेवावं लागेल नसेल. मिथ्या समाधीचा आपल्याला उपयोग नाही. बगडा सगळ्यांनीच पाहिला. बगडा, त्याला कधी कधी साधू म्हणतात. साधू म्हणतात त्याला. शुभ्र आहे ना म्हणून त्याला साधू म्हणतात. पण ढोंगी असतो, समाधी तोय लावतो, एका पाया उभा राहतो. नाही तर बघा तुम्ही, शेतामध्ये एखादा माणूस जर पिकाला पाणी देत असेल का नाही, ते जे वाफा आहे त्या वाफ्यामध्ये पाणी जात असताना तासन तास उभा राहतो त्याच्यात. किंवा गावाच्या बाहेर एखादी गटार असेल, पाणी तुंबलेलं असेल त्याच्यात काही किडे असतात, काही जलचर प्राणी असतात, तो त्या पाण्यात तासन तास उभा राहतो एक पाय ठेवून. हालत नाही, डोलत नाही, काय नाही, काहीच नाही. नदीत सुद्धा बघा तासन तास एका पायावर उभा राहतो. तासन तास उभा राहिलो एका पायावर, जोपर्यंत त्याच्या पायाच्या जवळ माशांची धडपड होत नाही, एकमेकावर ते आदळत नाही. आणि त्याला कळते की आता यांचा जास्त गोंधळ व्हायला लागला, काहीतरी खाण्याच्या हासेने ते येतात आणि तो गोंधळ व्हायला लागला. काय होतं माहित आहे की ज्यांचा गोंधळ झाला की हा संधी साधते साधू आणि आतमध्ये चोट टाकली की डायरेक्ट मासा गळावा. मिथ्या समाधी. मिथ्या समाधी. काही काही लोकांनी तर समाधीला तो वेगळं स्वरूप दिलं बाबा. काय काय लोक म्हणतात, काय म्हणतात,
हो त्यांनी जल समाधी घेतली. अरे राजा, जल समाधी घेतली नाही, आत्महत्या केली ना, पाण्यात उडी मारली ना त्यांनी. काय काय म्हणतात, जीत समाधी घेतली, खड्डा केला आणि आतमध्ये मेला. स्वतःचा आत्मघात केला त्याने. हे सगळ्यात महत्वाचं आपल्याला जाणून घ्यायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी जीत समाधी घेतली का नाही? किती वर्षाचा पोरग होते? ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला ना त्यांनी मराठीमध्ये, किती वर्षाचा होता? 16 वर्षाचा होता, 16 वर्षाचा. या 16 वर्षाच्या ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आणि इथे ब्राह्मणांच्या पोटामध्ये पोचून उठलं. आणि एवढं पोचून उठलं की त्या ज्ञानेश्वराला एवढं बदनाम केलं, असहाय्य वेदना झाल्या. बिचाऱ्या ज्ञानेश्वराने खड्डा केला आणि स्वतःला झाकून गेलं की मला ह्या जगात नाही राहायचं. आणि लोकांनी त्यांना नावलं, जीत समाधी घेतली. अरे जगू द्यायचा अधिकार होता रे तुमचा, तुम्ही काय केलं? ज्ञानेश्वरापेक्षा 2 वर्षांनी असणारा 16व्या शतकातला आमचा शंभू राजा 14 वर्षांचा आहे. किती वर्षाचा आहे? 14 वर्षाचा आहे. की जो गागा भट्ट आणला होता, त्या गागा भट्टांनी एवढा सन्मान केला त्यांचा, संभाजी महाराजांचा. 14 वर्षात संस्कृत ग्रंथ लिहिणे काय साधी बाब आहे का? आणि अगोदरच संस्कृत भाषेवर यांनी जाणीवपूर्वक बंदी आणली होती. जो कोणी संस्कृत ऐकत असेल तर त्याच्या कानात शिसवत राहायचे, बोलत असेल तर जीभ छाटायचे, बघत असेल तर डोळे काढायचे. एवढी मानवांच्या प्रती अमानवता, एवढी विचारसरणी विकृती या ठिकाणी केली. कारण इथला बहुजन समाज हा अंधकारात बुडून मारावा, आमचा गुलाम व्हावा, यासाठी ही व्यूहरचना रचली. त्याच्यातून होत आहे. अरे संभाजी राजाने 14 वर्षाचे असताना बुद्धभूषणम ग्रंथ लिहिलेला आहे. याचा असा काटा काढायचा नाही तर त्याला पकडून दिलं, जाणीवपूर्वक पकडून दिलं. आणि जिथं पकडून दिलं कोकणामध्ये, ती जागा मी बघून आलेला आहे. कोकणामध्ये पकडून दिलं यांना, संगमेश्वर तालुक्यामध्ये. कोणी दिलं तेही मला माहित आहे. एवढा महत्वाचा आदर्श आहे, हे जाणलं पाहिजे ना. सत्याच्या मार्गापर्यंत आपण गेलं पाहिजे. जोपर्यंत सत्य जाणत नाही ना, तोपर्यंत आपला विकास होणेच नाही. म्हणून भगवान अनंत समेत संबोधाने सत्य जाणण्यासाठी हे केले. म्हणून समाधीचा मार्ग जो आहे ना, तो वेगळा आहे. सम्यक समाधी. सम्यक समाधी, सम्यक समाधी काय? सम्यक समाधी म्हणजे शरीराची हालचाल नाही, शांत आहे आणि चित्ताची पूर्ण एकाग्रता झाली. आणि चित्ताची पूर्ण एकाग्रता झाल्यानंतर तो सत्यावर उतरवण्याचा प्रयत्न करतो. आणि सत्य काय तर शरीरावर जे काय प्रकट होते, तुम्ही केलेल्या कर्म जे आहेत ते कर्म जशीच्या तसे शरीरावर प्रकट होतात.